नमस्कार। आज आम्ही आमच्या भिशीसाठी नैवेद्य इथे आलेलो आहोत। आम्ही तिघी जणी हडपसर, वानवडी, पुणे, शिवाजीनगर या भागातून आलेलो आहोत। नैवेद्यांचं खूप ऐकलेलं होतं त्यावेळेस, म्हणून आम्ही म्हटलं जरा टेस्ट करूया। पण थाळी अतिशय उत्कृष्ट आणि यांचा आदरातिथ्य पण खूपच छान होतं। त्यांची हॉस्पिटॅलिटी खूप सुंदर, जेवणाचे सगळेच पदार्थ उत्कृष्ट होते, म्हणजे कुठेही आम्हाला नावं ठेवायला जागा नव्हती। आणि आज आम्ही आषाढी एकादशीचा उपवास सोडायला आलेलो आहोत, त्यामुळे अतिशय छान आम्ही तृप्त झालेलो आहोत। या थाळीमध्ये आम्हाला विशेषतः आज मालपुआ, दाल बाटी म्हणजे सर्वच आयटम खूप छान होते आणि आम्हाला सर्वांना खूप ते आवडले। नैवेद्य थाळीमध्ये आम्ही आलो इकडे शिवाजीनगरला, इथे आहे। छान होते सगळे पदार्थ, थाळीची साईज कमाल आहे आणि रसमलाई गोड पदार्थ कमाल होते। आणि हां, ऑफकोर्स ते सुरुवात आणि लिमिटेड असलं तरी सुद्धा म्हणजे उगाच खूप भरभक्कम वाढले असं नाही, छान छोटं छोटं याच्यामध्ये छान व्यवस्था आहे। हॉटेल पण छान आहे, चांगलं आहे फूड। थँक्यू। जेवण फार कमाल आहे, पालक पनीर, दाल चुरमा नाही काय म्हणा, दाल बाटी आणि रसमलाई तर कमालचं आहे। हां, मालपुआ, दॅट इज गुड। थँक्यू। आज मला एकदम अस्सल पारंपरिक शाकाहारी थाळी खाण्याची इच्छा झाली, म्हणूनच मी आले आहे नैवेद्य थाळी रेस्टॉरंटला। यांच्या मेन्यूवरती आज काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे। तुम्ही पण उत्सुक आहात ना? चला तर मग बघूयात। खूप प्रेमाने आपण आंब्याच्या सीझनला गुड बाय तर केलंच आहे। मनातून थोडंसं वाईट वाटतं, पण तेवढाच आनंद सुद्धा होतोय एक नवीन सीझन चालू होण्याचा। या सीझन मध्ये स्पेशल आहे ड्रायफ्रूट बासुंदी, अंगूर रसमलाई आणि आम्रखंड। आमची थाळी एकदम सुंदर प्रकारे मांडलेली आहे। तुम्हाला दिसूच शकतं, इकडे आहे टोमॅटो सूप, ताक, पापडी चाट, लहसुनी पनीर, चटपटा आलू, गट्टे की सब्जी, त्याच्यासोबत आम्हाला सर्व केली दाल, 2 प्रकारच्या कड्या, स्वीट मध्ये आहे मालपुआ, रसमलाई, आम्रखंड आणि ड्रायफ्रूट रबडी। त्याच्यासोबतच गुरुवार स्पेशल मध्ये आहे दाल बाटी चुरमा, तर तुम्हाला दिसू शकते इथे दाल बाटी आणि चुरमा आम्हाला सर्व केलेला आहे। त्याच्यासोबत आहे ढोकला, आम्हाला सर्व केलं आहे सॅलड, 2 प्रकारच्या चटण्या आणि 3 टाईपचे राईस आहेत। याच्यामध्ये आहे प्लेन राईस, मूग दाल खिचडी आणि व्हेज पुलाव। वाह! चेरी ऑन द टॉप इज दिस नैवेद्य थाली स्पेशल पान। मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल की तुमचं जेवण झाल्यावर तुम्ही हे पान ट्राय करा, कारण मला तर हे फारच आवडतं। किती सुंदर हवा आहे, पाऊस पडल्यानंतर एक गारव्याची लहर येते, तशी लहर आता आहे आणि एकदम मस्त वातावरण आहे। अशा सुंदर वातावरणात तुम्हाला तुमच्या मनपसंत थाळीचा आस्वाद घेता आला तर तुम्हाला कसं वाटेल? मस्त वाटेल ना? हेच करायला आज मी आले आहे नैवेद्य थाळी रेस्टॉरंटला। चला तर मग यांचा अँबियन्स तुम्ही बघूच शकता, किती मस्त शाही आणि सुंदर आहे। याच सोबत गुजराती, राजस्थानी आणि महाराष्ट्रीयन थाळ्यांचा आस्वाद तुम्हाला एकाच थाळीमध्ये घेता येईल। किती सुंदर गोष्ट आहे ना? थाली तो एकदम सुंदर सजी है भैया। आपने थाली में क्या क्या लगाया है आज? जैसे पनीर बटर मसाला हुआ, छोले अमृतसरी हुआ, अंजीर रबड़ी हुआ, मूंग दाल हलवा हुआ, ये सब स्पेशल नए नए डिशेज चालू हुआ। जैसे आमरस के बाद में ये डिश चालू हुआ। आमरस के सीजन का मजा तो सबने लिया, अभी आमरस का सीजन तो खत्म हो गया, तो अब कौन सा नया सीजन आएगा? अभी आमरस सीजन खत्म होने के बाद में रसमलाई हुआ, सीताफल क्रीम हुआ, स्ट्रॉबेरी रबड़ी हुआ और सीताफल रबड़ी हुआ, सब अलग अलग नए नए डिशेज चालू होगा। जैसे अभी बीट हलवा आएगा, जैसे गाजर का हलवा, जैसे नए नए डिशेज चालू होगा।
थाळी खाऊन झाल्यावर माझं मन तर एकदम तृप्त झालं. आज थाळीमध्ये आम्ही पाहिलं कॉर्न सूप, ताक, याच्यात सोबत 3 प्रकारचे स्वीट्स होते, पुरणपोळी, मूग दाल हलवा आणि ड्रायफ्रूट रबडी. यांच्या भाज्या नेहमीप्रमाणे सुंदर होत्या. आज आम्ही खाल्ले छोले, पनीर बटर मसाला आणि गुजराती ग्रीन, जे की खूप छान होते. 2 प्रकारच्या कढी, आमटी, चेरी ऑन द टॉप, पान. नैवेद्य थाळी तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी पान देतं तुमची थाळी खाऊन झाल्यावर, जे की इकडचा मस्ट ट्राय आहे. खरंच अप्रतिम पान आहे बर का. Actually, first time I visited to Naivedyam Balgandharv branch, so I like the complete ambience. Even the staff is good, food quality and the food is very delicious. So I really enjoyed here, and I would like to come again and visit again for Naivedyam. नमस्कार. आज आम्ही सगळे इथे नैवेद्यम हॉटेलमध्ये मी तर पहिल्यांदाच आली आहे. आज अनयाचा इथे बर्थडे खूप छान साजरा झाला. आम्हाला इथे सिटिंग अरेंजमेंट तुमची सगळी आवडली. जेवणाची क्वालिटी, फूड क्वालिटी पण छान होती. सर्व्हिस चांगली होती. I liked the food, especially the paneer bhaji. That was amazing, and the dokla was very spongy.